सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून मुंबईला जा सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून नागपूरला जा सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून तुम्ही जळगावला जा सिमेंटचा रस्ता आहे, तुम्ही जालन्याहून बुलढाण्याला जा सिमेंटचा रस्ता आहे. हे जालना शहर चारी बाजूना रस्त्यांनी चांगली कनेक्टिव्हिटी केल्यामुळं त्या जालन्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढली, 200 कोटी रुपयाचा आपण रेल्वे स्टेशन बांधतोय, 7,106 कोटी रुपयाचा जालना जळगाव रेल्वे, आणि त्याशिवाय मनमाडपासून तर परभणीपर्यंत आपण दुहेरीकरण करण्यासाठी 3,000 कोटी रुपये दिले, 100 कोटी रुपयाची पिडलाईन केली. असे विविध प्रकारचे विकास कामे या जालन्यामध्ये झाले. आणि मधल्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या जालन्याला मेडिकल कॉलेज नव्हतं, आपण मेडिकल कॉलेज आणलं, आपण ICT कॉलेज आणलं, आपण ड्रायपोर्ट आणला, असे विविध प्रकारचे कामं केले. पण गेल्या 2 वर्षात या जालना जिल्ह्याला 2 लाख रुपये सुद्धा आताचे खासदार आणू शकले नाही. हा आरोप मी परवा त्यांच्यावर केला. त्यांना परवा पत्रकारांनी प्रश्न विचारला की रावसाहेब दानवेंनी तुम्हाला आवाहन केलं की आम्ही 10 कामं सांगतो, तुम्ही 2 कामं सांगा. तेव्हा त्यांनी पत्रकाराला उत्तर काय दिलं की दानवे साहेबाला 35 वर्ष झाले, मला 35 वर्ष होऊ द्या, मग दानवे साहेबांचं मी चॅलेंज स्वीकारतो. मी आज दुसरं चॅलेंज करतो त्यांना. 16 मागचा 35 वर्षाचा कालावधी आजपासून आपण गृहीत धरू. पुढच्या वर्षात तुम्ही जालना जिल्ह्यासाठी काय देणार आहे ते तुम्ही ठरवून घ्या आणि माझ्यावर जबाबदारी टाका की मी खासदार नाही, आमदार नाही, मी काय केलं पाहिजे पुढच्या वर्षभरात हे दोघं जण आपण ठरवून घेऊ. मी तुमचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. पण तो कल्याण घेऊन आलो. जालन्याचं कल्याण काय झालं तुम्हाला माहित. आता तुमचं कसं चाललं तुम्हाला माहित, मग तर बरं चाललंय. पण हा कल्याण जालन्याचं कल्याण करू शकत नाही. त्यांनी माझा आज चॅलेंज स्वीकारा. 1 वर्ष तुम्हाला, 1 वर्ष मला या जालन्यात एका स्टेजवर बसा आणि त्यांना सांगा या जालन्याच्या 4 समस्या आहे मी एका वर्षात सोडवतो. मी आमदार नाही, खासदार नाही, मी सांगतो या 4 समस्या मी या जालन्याच्या सोडवतो. हे माझं कल्याण करायला आव्हान आहे आणि मगच जालन्यात प्रचाराला यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी ज्या दिवशी 2 आमदाराचा बाप होईल त्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या समोर उत्तर द्यायला त्यांनी माझी बरोबरी करूच नाही, या भानगडीतच जाऊ नये त्यांनी. त्याचं कारण असं आहे, एका ज्येष्ठ नेत्याने ज्या आदरणीय दानवे साहेबांना, आमची संस्कृती आहे की आपण कोणाचा एकेरी उल्लेख करू नये, आणि त्या दानवे साहेबांना माझी परत प्रार्थना विनंती राहील की आपण फार मोठ्या पदावर राहून आलात आणि फार गल्लीतल्या गोष्टी आपण जर करायला लागलात तर महाराष्ट्राच्या जनतेनेच नाही तर जालन्याच्या जनतेने सुद्धा तुम्हाला कान आकारलं. पहिले याच्यावर आत्मचिंतन करावं आणि मग चॅलेंज करत बसावं. ते आता गल्लीतले नेते झाले असं तुम्हाला माहिती 100% तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते मी दिलं.